वाटून बघा, खाऊन बघा. पाटा असला तर पाट्यावर आणि पाटा नसला तर आपल्या मिक्सरवर वाटून बघा. छान अशी टेस्टी भाजी बनल्या जाते. आता हा मसाला मी पाट्यावर वाटणार आहे. तर बघा मी कसा मसाला तयार करते आणि कशी वामची भाजी एकदम छान अशी टेस्टी बनवत आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा, खा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि बघा मैत्रिणी, चला आता आपण मसाला वाटून घेऊया. तर आता याच्यावर कोथिंबीर ठेवलेली अशी ठेवायची आहे, म्हणजे या साईडला. तर हे बघा, गावाकडे असा मसाला आम्ही पाट्यावर काढला जातो. अशा मसाल्यापासून आम्ही वांग्याची भाजी बनवली जाते, काळी मटणची भाजी बनवली जाते आणि काळ्या भाज्या याच्यापासून बनवल्या जातात. तर आज मी साधा आणि सिंपल हा मसाला तुम्हाला कसा तयार केला हा दाखवलेला आहे. आणि आता मी पाट्यावर हा मसाला वाटून घेणार आहे. तर हे बघा मैत्रिणी, आपला साधा सोपा आणि छान असा कुर्दाचा पाटा आपण स्वच्छ असा धुवून काढलेला आहे. तर सर्वात प्रथम आपण खोबरं हे ठेसून घेणार आहोत. तर आता खोबरं कसं ठेचतंय बघा. पाट्यावरच्या भाजीला असं खोबरं ठेसावं लागतं पाटावर. तर असं खसा असं छान असं खोबरं याच्यावर ठेसून घेणार आहे. असं बारीक असं मस्त ठेसायचं खोबरं. ते उडल्यामुळे ना जरा हे होतं. तर ते एका हातात कॅमेरा असल्यामुळे मला हे होतं, धरता येत नाही ना, त्याच्यामुळे एकच हाताने मी ठेसत आहे. आता बघा मी असं बारीक असं छान असं ठेसलं आहे. तर या पद्धतीने बारीक पहिलं खोबरं ठेसायचं पाटावर मसाला वाटताना. पहिल्याच्या जमान्यात काय हळद ठेसायची, पण आता आपण हळद पावडर टाकतो. तर मी हळद पावडर वरून टाकलेलं आहे, तुम्हाला दाखवलेलं आहे. तर आता बघा आपण असं छान असा मसाला थोडा घेऊन असा मस्तपैकी वाटणार आहोत. साधा आणि सोपा. पाट्यावरची कोणची बी भाजी काळ्या मसाल्याची खूप छान लागते मित्रांनो. तर बघा असा मी प्रथम एकाच हाताने दाखवते, कारण कॅमेरा हे मोबाईल असल्यामुळे मग नंतर मी दुसऱ्या हाताने पकडून तुम्हाला दाखवते, कोणाला तरी देऊन मोबाईल हातात. तर हे बघा असं ह्या पद्धतीने असा खसा मस्त असा मसाला. हा मसाला वाटताना मसाल्यामध्ये मीठ टाकायचं. कारण का मैत्रिणी, मसाल्यात मीठ टाकायचं. आपण जर ह्या मसाल्यात जर मीठ टाकलं तरच पाट्यावर हा रगडला जातो. आणि जर आपण मीठ नसलं तर लवकर मसाला रगडत नाही. तर हे बघा ह्या पद्धतीने सर्व असं आपण वाटून घेणार आहोत. हे बघा मी किती एका हाताने किती बारीक केला बघा. खसा असा. तर छान असा मस्त. आज म्हणलं चला वाम आणली, रविवारचा संडेचा दिवस होता. म्हणलं आज मस्तपैकी वाम छान असे झणझणीत आणि चमचमीत पाट्यावर मसाला वाटून अशी भाजी बनवायची होती आहे. तर हे बघा ह्या पद्धतीने असा सर्व मसाला वाटणार आहोत. कसा भाजला ते तुम्हाला दाखवलं आणि कसं वाटायचं ते बी दाखवलं. हे बघा एका हाताने मी कसा मसाला वाटत आहे. कॅमेरा हे मोबाईल पकडायलाच नाही कोणी ना. तर एका हातात माझा मोबाईल आहे आणि एका हातात मी मसाला वाटत आहे. हे बघा असं वरून पाणी टाकायचं थोडं. म्हणजे का पाणी टाकायचं, आपण जर पाणी टाकलं त्याच्यात मग तो बारीक वाटला जातो, नाही तर मग नुसता घसारला जातो. आपण थोडीशी कोथिंबीर बी टाकायची असे. बघा अशी थोडीशी कोथिंबीर बी टाकायची वाटायला. हे बघा. तर ह्या पद्धतीने मी सर्व मसाला वाटणार आहे. तर कसा मसाला तयार केला मी तुम्हाला दाखवलेला आहे, भाजलेला आणि वाटलेला बी तुम्हाला दाखवत आहे. सर्व मसाला हा घ्यायचा, परत असा करायचा आणि त्याच्यावर हे पाणी टाकून मस्त असा वाटायचा.
आता हे सगळा मसाला असा बारीक 2 हातांनी मी करते. हे बघा, ह्या पद्धतीने मसाला असा वाटायचा आहे. ह्या पद्धतीने असं सर्व मसाला आपण वाटून घ्यायचा. असा छान असा भाजी बघा खाऊन पाट्यावरच्या मसाल्याची चवदार आणि झणझणीत आणि चमचमीत. बघा असा पाट्यावरची टेस्ट वेगळीच लागते मैत्रिणी. बघा 5 मिनिटात आपला मसाला तयार. या पद्धतीने मी मसाला तयार केला आणि वाटून तुम्हाला दाखवत आहे. हे बघा बारीक बी होतो, पटापटा पटापटा बारीक होतो. आपल्या वाटण्यावर असतं. आपण जर चांगलं वाटलं ना तर छान. तर ह्या पद्धतीने आज आपण मसाला पाट्यावर वाटून तळून घालून आणि छान अशी काळ्या मसाल्याची वांगी भाजी बनवली. हे बघा, हे बघा मैत्रिणींनो, तर ह्या अशा पद्धतीने आपला हा मसाला तयार झालेला आहे. साधा आणि सोपा. तर हे बघा, या पद्धतीने मी मसाल्याचा कसा गोळा तयार केलेला आहे. बघा किती छान असं वाटलंय. हे बघा, आता हा मसाला आपण हे बघा आपला वाटून झालेला आहे. आता आपण पाणी काढणार आहोत पाटावरचं. तर आता हा पाटा कसा धुवायचा बघा. असं वरून पाणी टाकायचं थोडं आणि असं घेऊन पूर्ण मसाल्याचं पाणी ह्या ताटात आपण असं टाकणार आहोत.